महाराष्ट्र राज्यामध्ये लालपरी आता स्मार्ट बस नावाने आता फिरकणार आहे। आपण सध्या या ठिकाणी ठाण्यातील लालपरी या ठिकाणी आहोत। या लालपरीचा आत्ताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। लालपरी आता ही स्मार्ट परी म्हणून आता इथे धावणार आहेत। स्मार्ट परीमध्ये काय काय बदल करण्यात आलेला आहे ते आपण दाखवणार आहोत कॅमेऱ्याच्या माध्यमातून। पाहायला गेलं तर पहिलेच ड्रायव्हरची सीट आहेत आणि ड्रायव्हरच्या सीटवर जर ड्रायव्हरला झोप लागली या मध्यधुंदी अवस्थेत असेल तर इथं गजर वाजला जाईल अशा प्रकारची सोय या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पूर्णतः स्मार्ट आता या ठिकाणी CCTV देखील ठेवण्यात आले आहेत। 7 CCTV बसमध्ये ठेवण्यात आले, त्यामुळे प्रत्येकाची नजर जर काय चोरी झाली काय घटना घडली त्या ठिकाणी CCTV मध्ये या गोष्टी आपल्याला माहिती पडणार आहे। तसेच पाहायला सेफ्टीसाठी देखील बाटला देखील आहे, त्यामुळे फायर स्क्वॉड देखील आहे। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर या बसमध्ये अजून काही वेगवेगळ्या सुविधा आहे। एक डिजिटल TV ठेवण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी मनोरंजनासाठी या काय गोष्टी असेल त्या गोष्टी आपण पाहू शकतो। मात्र या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आपण। या बस कशा प्रकारची आहे या संदर्भातले कर्मचाऱ्यांची बातचीत करणार। सर, एकंदरीत बस लालपरी नावाने आता स्मार्ट परी नावाने ओळखली जाणार आहे, बसेसमध्ये काय चेंजेस करण्यात आलेले? मेन आपल्याला सिक्युरिटीचा मेन कन्सर्न आम्ही घेतला आहे। आम्ही कॅमेराज लावला आहे ज्याच्यानी ड्रायव्हरला मॉनिटर करू शकतात। ड्रायव्हरला झोप लागला नाहीतर ड्रायव्हर मोबाईल वापरत असेल तर आम्ही कमांड कंट्रोल रूम हा मुंबई सेंट्रलला ठेवला आहे। तिथे अलर्ट जनरेट होईल आणि ड्रायव्हरला पण एक अलर्ट येईल आणि PA सिस्टममधून पॅसेंजर जे पण आहे त्यांना पण अलर्ट येईल की ड्रायव्हर झोपतात नाहीतर ड्रायव्हर मोबाईल वापरतात। त्याच्याने काय आहे की हा सिक्युरिटीसाठी झाला। आणि आम्ही कॅमेरा TV बसला 360 कॅमेरास लावला आहे ज्यांना आम्ही फिश आय कॅमेरा म्हणतात। त्याच्याने काय झालं आहे की बसचा चारी बाजूला आपल्याला ब्लाइंड स्पॉट पूर्ण निघून झाला आहे, म्हणजे ड्रायव्हरला पूर्ण बसचा आजूबाजूला जे पण आहे ते क्लिअरली दिसेल। नक्की या ठिकाणी वायफाय देखील जोडले गेले तर चार्जिंग स्टेशन पण असं म्हणलं जातं। आम्ही USB स्टेशन दिलं आहे सर्व सीटांना आणि आम्ही फ्री वायफायमध्ये प्रोव्हाइड केला आहे ज्याच्याने वापर करून आपल्या प्रवासांनी उपयोग करू शकतात। नक्कीच पुण्यातली जी घटना घडली होती त्याच्यानंतर कुठेतरी अंकुश राहता येईल, CCTVमुळे असे उपयोग होऊ शकतो, काय सांगाल एकंदरीत? आता बसचा आतमध्ये आम्ही 2 कॅमेरा लावला आहे ज्याच्याने टोटल आता जे 50 सीट्स आहे त्याच्या इंडिव्हिज्युअल सीटमध्ये कोणी बसला आहे काय आहे त्याच्या फेशियल पण आम्हाला रेकॉर्ड होतात। बस कुठे चालली ते देखील माहिती, टोटल GPS पण लावला आहे, बस कुठे आहे कोणत्या टाईमला आहे आणि बसचा काही ॲक्सिडेंट झाला ते पण आपल्याला कमांड कंट्रोलला तुरंत येईल मेसेज। नक्कीच स्मार्ट बस अशा प्रकारचा हिचा उल्लेख आहे आणि या संदर्भातली माहिती त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे नक्कीच या आरामदायी बसचा आता फायदा नागरिकांना मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात महिला सुरक्षित आहे की नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह उभा केला होता पुण्यातल्या घटनेनंतर। मात्र आता या बसेसनी दखल घेत आता स्मार्ट बसेस या बसेसमध्ये पाहायला गेलं तर CCTV कॅमेरे आहे, गजर आहे, त्यानंतर या ठिकाणी वायफाय सिस्टम देखील आहे। त्यामुळे नक्कीच या बसचा आता येणाऱ्या काळात नागरिक कशाप्रकारे चांगला उपयोग करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।